आहे पीडीएफ कशी एडिट करायची. बघा आपल्याला केंद्र प्रमुख माहिती पाठवत असतात आणि मग ते सारखी मग आपल्याला वेगळी आखायला लागते. आखलेली माहिती ते पाठवत असतात. जसं आता हे सक्तीपात्र यादी कोरा फॉर्म आहे. आता याच्यामध्ये मला माहिती भरून त्याला परत पाठवायची आहे. आता ही आहे पीडीएफ. पीडीएफ अशी एडिट होत नाही, हे कायम लक्षात ठेवा. याला एडिट करण्यासाठी तुम्हाला वेगळा ऑप्शन वापरायचा आहे, जे मी तुम्हाला आता सांगत आहे. ठीक आहे, अशी एडिट होत नाही ती कशा पद्धतीने एडिट करायची ते सांगत आहे. ते थोडंसं काळजीपूर्वक बघा. बघा त्या आता समजा हे केंद्र प्रमुखांनी पाठवलेली आहे, ही पहिला असं आपण पकडूया. असं गृहीत पकडूया की हे केंद्र प्रमुखांनी पाठवली. त्याला करा ओपन. त्याला क्लिक केल्याच्या नंतर आहे ना, याच्यामध्ये स्कॅन रायटर नावाचा एक ऍप आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला ग्रुपला पाठवणार आहे. पहिले तुम्ही बघा, कोणीही प्रयत्न करू नका. बघा इथे स्कॅन रायटर हा जो ग्रीन कलरचा ऍप दिसतोय ना, तो बघा. त्याला क्लिक केलं की थोडं वेळ थांबायचं. त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट कन्वर्ट होतो. पीडीएफच राहते. या ठिकाणी लेटर बघा आलं. या ठिकाणी बघा हा सक्तीपात्र यादी नमुना या ठिकाणी तो आलेला आहे. त्या ऍप मध्ये आलाय. बघा पहिले ऍप मध्ये कसं आणायचं ते समजून घ्या. परत बघा, केंद्र प्रमुखांनी आपल्याला एक फॉर्म पाठवलाय की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती भरून पाठवायची आहे. ठीक आहे, आता सक्तीपत्र यादी तर आपण घेतली. आता दुसरा एखादी नमुना बघूया, जो केपींनी पाठवलाय आणि त्याच्यामध्ये माहिती भरून मागवली. ओके, याच्यात बघूया आपण एखादी आहे का आपल्याकडे तसा नमुना. ठीक आहे, एक्सेल एडिट करणे तर आपण पाहणारच आहोत. ओके, तोच बघूया. बघा आपल्याला काय करायचं आहे, इथे सक्तीपत्र यादी कोरा फॉर्म याला करायचं क्लिक. क्लिक केल्याच्या नंतर आपण जायचं आहे इकडे. बघा हा ऍप मध्ये जायचं आहे, या ग्रीन कलरचे स्कॅन रायटर, ज्याचं मी लिंक तुम्हाला देणार आहे. त्याला करा क्लिक. क्लिक केल्याच्या नंतर थोडा वेळ थांबायचं. कन्वर्ट होत आहे डॉक्युमेंट कन्वर्ट झालं की या ठिकाणी येतं ते. बघा हे सक्तीपत्र यादी नमुना आलं. आता त्याला एडिट कसं करायचं ते बघा. बघा एक नमुना करा ओपन. येस, आता याच्यामध्ये आपल्याला सक्तीपात्र यादी मुलांची नावं भरायची आहे. बरं आता ही पूर्ण फुल शीट आहे. एवढी शीट नकोय आपल्याला, तर पहिले ही खालची एवढी अर्धा भाग खोडून टाकूया, म्हणजे आपल्याला काम करायला तुम्हाला दिसायला पण सोपं वाटेल. तर ते खोडण्यासाठी आहे ना, खाली इथे बघा इरेजर आहे. हे खालचे ऑप्शन लक्षात घ्या. टी, पेन्सिल, इरेजर. ठीक आहे, नंतर इमेज आणि सेव्ह. तर इथे इरेजरला जा. इरेजरला गेलो मी. या ठिकाणी हे सगळं खोडतो बघा. ठीक आहे, असं पटापट आपल्याला खोडता येते. येस, एवढी शीट पकडूया आपण. इथे बरोबर करा. ठीक आहे, बरोबर केली. हे खाली पेज कट आलाय, येऊ दे, त्याला काही विषय नाही. इथे सेव्ह करून तुम्ही बॅक येऊन जरी बघितलं तर तो पेज व्यवस्थित तुम्हाला दिसणार. ओके, इथे या पेज मध्ये जा. बघा हा पेज आता तुम्हाला इथे सरळ दिसतोय. तो खोडताना येऊ दे खाली, त्याला काय होत नाही इरेजरने. आता याच्यामध्ये माहिती भरायची. आता इथे बघा सक्तीपात्र मुले यादी सन, याला थोडीशी झूम करायची. इथे सन 2023-24 टाकायचे आपल्याला. तर इथे काय करायचंय, टी आहे खाली, त्या टी ला करा क्लिक. टी ला क्लिक केलं की आता इथे सन 2023-24 लिहायचंय की नाही, त्या ठिकाणी करा क्लिक. बरं क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला कोणत्या कलर मध्ये हवंय, ब्लॅक कलर मध्ये हवं असेल तर इथून तुम्ही कलर घेऊ शकता या ऑप्शन मधून. इथे जाऊन इथे ब्लॅक कलरच आहे, तोच राहू द्या. बॅक या. आता याच्यामध्ये तुम्हाला लिखाण करायचे 2023-24. ठीक आहे, आता हा फोंट खूप मोठा आला. इथे सन वगैरे वेगळं दिसतंय. इथं ए ला कमी करा. ए ला दाबा आणि खाली त्याला छोटं करा. ठीक आहे, एवढी साईज ठीक आहे. थोडी मोठी. बरोबर. बरोबर केल्याच्या नंतर परत त्याच्यावर क्लिक करा. नंतर त्याला जिथे पाहिजे तिकडे तुम्ही असं बोटाने हलवू शकता. तुम्हाला वाटलं की सर थोडं मोठं पाहिजे होतं, तर एडिट मध्ये जाऊन ते थोडं मोठं करा. थोडं अक्षर जाड पाहिजे होतं, तर या ऑप्शन मध्ये जायचं. जिथे कलर चेंज करतो ना तिथे जा. इथे बोल्ड म्हणा. त्याच्यानंतर इथे फॉन्ट पण वेगळा घेऊ शकता तुम्ही. इथे कलर आहे, जो कलर हवाय तो तुम्ही घेऊ शकता. बॅक या. बघा 2023-24
इथे बरोबर करा. झालं 23-24. आता शाळेचं नाव, इथे शाळेचं नाव लिहायचं आहे, तर परत टी ला जा. आता जी तुम्ही 23-24 ला फॉन्ट घेतलाय की नाही, तीच सेटिंग याला लागू होऊन येते आणि तेवढीच साईज वगैरे. इथे शाळेचं नाव टाकूया, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुरसापार. ठीक आहे, वेगळी तुम्हाला मेहनत करावी लागत नाही. झालं, बरोबर करा आणि त्याला परत क्लिक करून व्यवस्थित त्या रेषेवर ठेवा. म्हणजे डिफॉल्टर वाटलंच नाही पाहिजे, तिथे ओरिजिनलच नाव आहे असं वाटतंय बघा. ओके, त्याच्यानंतर इथे तालुका, तो लिहिण्यासाठी परत टी ला क्लिक करा आणि इथे ताच्या इथे क्लिक करा. इथे सावनेर. झालं, बरोबर करा. परत त्या सावनेरला क्लिक करून खाली घ्या, बरोबर रेषेवर ठेवा. ठेवलं, झालं. ठीक आहे. आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांची नावं, अनुक्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, लिंग, जन्मतारीख एक सारखं समोर लिहत जायचं. त्याला काय करायचं, नॉनस्टॉप लिहत जायचं. बघा, इथे टी ला जायचं आणि इथे अनुक्रमांक मध्ये क्लिक करायचं. इथे पहिला येणार 1. ठीक आहे, 1 नंबरचा विद्यार्थी, थोडं स्पेस घ्या. तर इथे म्हणूया आपण प्रदीप. प्रदीप रामनाथ पडवाल. ठीक आहे, स्पेस देत जायचं पुढे. इथे पुल्लिंग पू, थोडस पुढे घ्या. पुल्लिंग पू, पुढे स्पेस द्या. जन्मतारीख, ही सीट अशी बोटाने सरकू शकता तुम्ही. स्पेस देत असताना थोडं हळूहळू स्पेस द्या. आता इथे जन्मतारीख 23/4/1985. परत स्पेस. वयोगट 9-10चा. ठीक आहे, सक्तीपात्र आहेत तर 6-7चा. पुढे स्पेस द्या. इथे जात प्रवर्ग जे असेल विद्यार्थ्याचं ते, विजा अ, नंतर स्पेस. स्पेस देत असताना गडबड करू नका, गडबड केली बघा सेरा आहे, संपला विषय. बरोबर करा. बरोबर करून परत त्याच्यावर क्लिक करा आणि त्याला खाली घ्या. येस, अशा पद्धतीने परफेक्ट बसतो. तुम्हाला जर वाटलं की नाही बसले सर, इथे प्रदीप नाव थोडस पुढे असतं तर वगैरे वगैरे, तर परत एडिटला जा. इथे विजा अ चे इथे क्लिक करा. हा विजा थोडा पुढे हवा होता. जन्मतारीख पण पुढे हवी होती, किंवा इथे प्रदीप रामनाथ पडवाल हे नाव थोडं पुढे हवं होतं. इथे मग सगळं असं खोडायला लागेल. झालं, बरोबर करायचं. झाला, एक विद्यार्थी, संपला विषय. दुसरा विद्यार्थी, परत टी मध्ये जायचं, इथे क्लिक करायचं. इथे बनायचं 2 नंबर, पुढे सरकवा असं. ठीक आहे. आता शाळेची नाव, शाळेतल्या मुलांची नावं, रोहित राजेश काळे. स्पेस. इथे पुल्लिंग, स्पेस देत जा. जन्मतारीख जे काय असेल ते, आता आपल्याला काही माहित नाही. स्पेस 6/6. जे वर्ग आहे ते इमाव. बरोबर झालं. याला क्लिक करून अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवा. झालंय. अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थी ऍड करत जायचे. ठीक आहे, विद्यार्थी ऍड करून झाल्याच्या नंतर आता या ठिकाणी आपल्याला सही हवी. या ठिकाणी आपल्याला सही करायची आहे. ठीक आहे, इथे बघा हा पेन्सिलचं बटन आहे, याला क्लिक करायचं. हा जो खाली पेन्सिल टी आणि इरेजर याच्यामधील जो बटन आहे त्या बटनाला जायचं आणि इथे सिग्नेचर, इथे सिग्नेचरला जायचं. बघा, ही ऑलरेडी असलेली सिग्नेचर आहे. तुम्हाला दुसरी हवी असेल, सिग्नेचर मध्ये जाऊन ओके इथे याला जायचं आहे. बघा, जेव्हा तुम्ही सिग्नेचरला जाता ना, तेव्हा स्टार्टिंगला हा ऑप्शन येतो अशा पद्धतीने. असा ऑप्शन आला ना की या ठिकाणी तुम्ही तुमची सही मारायची. मारली सही, बरोबर करायचं. बघा, ही सही आली. तुम्हाला लहान मोठी करायची असेल तर इथे प्लस मायनस आहे.
प्लसने मोठं होतं, मायनसने लहान होतं. तुम्हाला वाटलं वेगळी हवी, याला क्लिक करा. परत तुम्ही वेगळी सही करू शकता अशा पद्धतीने. केली सही, त्याला इथे ठेवा सहीला. मायनस प्लस तुम्हाला ग्रीन कलर कोणता हवा असेल तर याच्यामध्ये जाऊन ओके कलर येतं सहीचं चेंज करता येत नाही, जो आहे तोच तुम्ही घ्या. अशा पद्धतीने सही करा. शिक्का हवा असेल तर शिक्क्याचा फोटो काढायचा, त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आणि इथून जायचं प्रोफाईल प्लस मधून. इथून जाऊन तुम्हाला जर एखादी फोटो ठेवायचा असेल तिथं तर तुम्ही एखादी फोटो सुद्धा छान पद्धतीने तिथे ठेवू शकता. ठीक आहे, प्लस करा. तसा फोटो सुद्धा तुम्ही तिथे प्लेस करू शकता. झालं, तुमचं सगळं काम झालं. इथे करा सेव्ह. सेव्ह करून झाल्याच्या नंतर फाईल सेव्ह झाली, बॅक या. बॅक आल्याच्या नंतर आता ही फाईल आपल्याला शेअर करायची आहे. तर शेअर करणे बघा कशा पद्धतीने करायची हे मी परत सांगेन तुम्हाला. बघा इथे कॉर्नरला क्लिक करायचं. क्लिक करून बघा याला सिलेक्ट झालं. एक नंबर आलाय तिथं. इथे वर बघा, वर इथे 3 टिंब आहे. 3 टिंबला जा. 3 टिंबला गेल्याच्या नंतर एक्सपोर्ट अँड शेअर याला क्लिक करायचंय. एक्सपोर्ट अँड शेअर याला करा क्लिक. एक्सपोर्ट अँड शेअरला क्लिक केलात की हे असे ऑप्शन येतात बघा. याच्यामध्ये परत तुम्हाला एक्सपोर्ट अँड शेअर परत परत एक्सपोर्ट अँड शेअरला जायचं. आता तुम्हाला एक्सपोर्ट कशी हवी, पीडीएफ हवी की इमेज हवी, इथे तुम्हाला स्वतंत्र आहे. मला पीडीएफ पाठवायची आहे. इथे पीडीएफ ला क्लिक करा. मग नंतर ओरिजिनल डॉक्युमेंट. ठीक आहे, इथे ओरिजिनल डॉक्युमेंटला क्लिक करायचं. ओरिजिनल डॉक्युमेंटला क्लिक केल्याच्या नंतर आता हे ब्लूटूथ सिलेक्ट झालं. ठीक आहे, बघा परत बघा कशा पद्धतीने थोडं वेट करायचं. इथे फाईल सिलेक्ट झाली. 3 टिंबला जायचं. इथे एक्सपोर्ट अँड शेअर. एक्सपोर्ट अँड शेअरला गेल्याच्या नंतर इथे परत एक्सपोर्ट अँड शेअर. ठीक आहे, नंतर पीडीएफ. पीडीएफ पाठवायची आहे तर ओरिजिनल मध्ये पाठवायची. कशामध्ये? ओरिजिनल. बघा ओरिजिनलला क्लिक केल्याच्या नंतर थोडं वेट करायचं. सगळे ऑप्शन ओपन होऊ द्यायचे. त्याच्यामध्ये आपलं व्हॉट्सअपला जायचं. व्हॉट्सअपला क्लिक करा. थोडा वेळ वेट करा. आपला ग्रुप ओपन होईल. आपल्या ग्रुपला सेंड करून द्या. इथे शाळेचं नाव लिहून टाका. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हे काम करू शकता. परत एकदा बघा शेअर कसं करायचं, त्याच्यानंतर मग मी परत सांगेन तुम्हाला. बघा शेअर करण्यासाठी इथे ही सिलेक्ट करायची, जे आपलं काम झालंय की नाही याला, या फाईलला इथे सिलेक्ट करा. ती वरच दिसते. 3 टिंबला जाणे. एक्सपोर्ट अँड शेअर. एक्सपोर्ट अँड शेअरला गेलात इथे एक्सपोर्ट अँड शेअर. पीडीएफ ओरिजिनल डॉक्युमेंट. त्याच्यानंतर व्हॉट्सअप. आपल्या ग्रुपला जायचं, सेंड करायचं. ठीक आहे, याच्यामध्ये कोणतेही फक्त खाली एक नाव येतो क्रिएटेड विथ स्कॅन रायटर. हे एवढीशी एक पट्टी येते. फोटो जर केला तर फोटोला मात्र ती व्यवस्थित येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही हे फॉर्म एडिट करायचं आणि शेअर करायचं.